अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी सचिन कलंत्रे रुजू। अमरावती महानगरपालिकेत आयुक्तपदी सचिन कलंत्रे मंगळवारी 2 जुलै 2024 रोजी रुजू झाले। विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी आयुक्त देविदास पवार यांनी आयुक्त सचिन कलंत्रे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। कायद्याच्या चाकोरीत राहून नागरिकांच्या समस्या, लोकप्रतिनिधींचे प्रश्न गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। आपण सर्वांनी एका नव्या ऊर्जेने गतिमान काम करणे अपेक्षित आहे। शिस्त, गती आणि चांगली कामगिरी या 3 गोष्टीवर प्रत्येकाने कार्य करावं अशी अपेक्षा माननीय आयुक्त सचिन कलंत्रे यांनी व्यक्त केली। आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांचा ओळख परिचय जाणून घेतला। प्रत्येक अधिकाऱ्यानं आपल्या विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली। यावेळी माजी मनपा आयुक्त देविदास पवार यांना निरोप समारंभ देण्यात आला। आयुक्त सचिन कलंत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। शहरातील सर्वच भागात स्वच्छता होणं आवश्यक आहे। तसेच नाल्यांची स्वच्छता, अंतर्गत रस्ते यासह नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। हे काम करताना काही निर्णय घ्यावे लागतील। ते निर्णय काहींसाठी कटू असतील तरीही घेऊ, मात्र नागरिकांचं समाधान करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी असेल तर ती वाढवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील। यासोबतच बाह्य स्रोतात शासनाकडून मिळणारा निधी हा महत्त्वाचा घटक आहे। तो अधिकाधिक आणून शहर विकास कसा साध्य करता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। नागरिक कर देतात, त्यामुळे प्राथमिक सुविधा देणे मनपाचं कर्तव्य आहे। असे असतानाही नागरिकांना सुविधा मिळत नसेल तर त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल, असं मत यावेळी कलंत्रे यांनी व्यक्त केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे, शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, विधी अधिकारी श्रीकांत सिंह चौहान, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उपअभियंता प्रमोद इंगोले, आशिष अवसरे, नितीन बोबडे, लक्ष्मण पावडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे तसेच पत्रकार बंधू आणि कर्मचारी उपस्थित होते। मी सचिन कलंत्रे आजच आयुक्त महानगरपालिका अमरावती याचा पदभार स्वीकारलेला आहे। यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोला येथे कार्यरत होतो। तिथून स्थानांतरण होऊन हा पदभार स्वीकारलेला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या अनुषंगाने काही अंशी आत्ता विभागवार आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार अमरावती शहरातील ज्या विशिष्ट समस्या आहेत आणि जे प्रश्न आहेत त्याचा आढावा घेऊन सामान्य नागरिकांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे विषय आहेत ते सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे। सद्यस्थितीत मान्सून सुरू झालेला आहे आणि मान्सूनच्या आवक बघता आणि त्या दृष्टीने पावसाचं प्रमाण बघता निश्चितच अमरावती महानगरपालिका जी त्याच्या दृष्टीने तयारी चालू आहे आणि जिथं कचऱ्याचे प्रश्न आहेत आणि जिथं वॉटर लॉगिंग होण्याची शक्यता आहे ते जास्तीत जास्त त्याचा निचरा कसा होईल आणि ड्रेनेज सिस्टीम कशी सुधारता येईल त्या दृष्टीने आता प्रयत्न करण्यात येत आहे। ज्यायोगे पावसाळ्यात सामान्य नागरिकांना कचरा व पाण्याच्या अनुषंगाने जे होणारे प्रश्न आहेत ते होणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे। सर, डेंग्यूचं प्रमाण सर्वात मोठ्या प्रमाणात आता होत असतं पावसाळ्यामध्ये, काय अहवाल करणं आपल्याकडून नागरिकांना आपण? सद्यस्थितीत पावसाळा तोंडावर आहे आणि त्याचबरोबर पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे निश्चितच साथीच्या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। तर त्याकरता आपण जास्तीत जास्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि डेंग्यू किंवा इतर व्हायरल इन्फेक्शन्स होऊ नये याकरता वैयक्तिकरित्या सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे। निश्चितच अमरावती महानगरपालिकेमधील कार्यक्षेत्रात सामान्य नागरिक जे आहेत त्यांना निश्चित त्यांच्या दृष्टीने ज्या समस्या आहेत, प्राथमिक समस्या, त्याचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल। अमरावती शहरामध्ये अनेक भौतिक गरजांना घेऊन ज्या काही समस्या आहेत त्याच नागरिकांच्या मुख्य समस्या आहे, तर आता येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई होईल? विविध विषयाचा आता आढावा घेणं चालू आहे आणि त्या दृष्टीने दिशानिर्देश देण्यात येतील आणि त्यानुसार प्लॅनिंग करण्यात येईल। भविष्यामध्ये निश्चितच त्याच्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसेल। ते अमरावती महानगरपालिकेला घेऊन तुमचं काय विजन आहे? विजन थोडंसं आपलं आता प्राथमिक स्तरावर आपल्याला जास्त काही बोलता येणार नाही, परंतु काही दिवसानंतर त्याचा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यातनं एक विजन तयार करता येईल।
सध्या अमरावती शहरामध्ये कचरा आणि पार्किंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. निश्चितच तो प्रायोरिटीवर विषय आहे. तो प्रायोरिटीवरचा विषय आहे. कचरा आणि साफसफाई, त्याच्या अनुषंगाने नाल्यांची साफसफाई, तर तो आपण प्रायोरिटीवर निश्चितच घेत आहोत. कारण पावसाळासुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने काही प्रश्न तयार होऊ शकतात. तर त्याचं आपण नियोजन आता लवकरच करत आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.